नमस्कार, मी मधुरा वेलणकर साटम आज आपल्या बरोबर आहे। नमस्कार, भाषांवर प्रेम करणारी मी भाषा। गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वरसाचं देणं सोडा मनातली आढी। गेलं साल गेली आढी आता पाडवा पाडवा, गेलं साल गेली आढी आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा येरावरी म्हणजे एकमेकांवरी लोभ वाढवा वाढवा। किती छान संदेश आहे हा। म्हणजे वर्षाची सुरुवात करायची तर मनाची पाटी आधी स्वच्छ धुवून टाकायची, जुने राग लोभ रुसवे फुगवे सगळं विसरून जायचं आणि प्रेमाने नव्या वर्षाची नवी सुरुवात करायची। पण बहिणाबाई चौधरी इथेच थांबत नाही। ज्याला आपण आउट ऑफ द बॉक्स विचार करणं म्हणतो ना, तो त्या किती सहजपणे करतात। आणि आपण जे नेहमी शब्द वापरतो ते आपण गृहीत धरतो, पण बहिणाबाई आपल्याला प्रत्येक शब्दाकडे सजगपणे बघायला शिकवतात। बघा, असं म्हणूनही कधी जसं उभ्याले आडवा, गुढी उभारतो त्याले कसं म्हणती पाडवा। आणि त्यावर त्या उपायही सुचवतात। हा बघा, पडी जातो तो पाडवा करा माझी सुधारणी, पडी जातो तो पाडवा करी माझी सुधारणी, आता गुढी पाडव्याले म्हणा गुढी उभारणी, गुढी पाडव्याले म्हणा गुढी उभारणी। खरंच की, पडी जातो तो पाडवा, मग गुढी पाडव्याला आपण गुढी पाडवा असं का बरं म्हणतो? आता बहिणाबाई तर सणाचं नाव चुकीचं आहे असं म्हणणार नाहीत। बहिणाबाई त्या शब्दांची गंमत आपल्या लक्षात आणून देत आहेत। पाडवा शब्दात आपल्याला ऐकताना पाडणे या क्रियापदावरून ही सगळी गंमत घडते, पण शब्दाची व्युत्पत्ती वेगळीच आहे। म्हणजे शब्द कुठून आला तर पाडवा शब्द आला प्रतिपदेवरून, आणि प्रतिपदा ती कशी असते तर कलेने वाढणारी असते। छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा आपल्याला काय सांगते? प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धी विष्णू विश्ववंदिता, शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते। प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे हे राज्य कलेने वाढत जाओ। म्हणजे पाडव्याचा संबंध पाडण्याशी नाही, वाढण्याशी आहे। गुढीपाडवा हा अतिशय शुभ लक्षणी असा मुहूर्त मानला जातो, म्हणून ठरवलं याच दिवशी नव्या उपक्रमाला सुरुवात करूया। इनक्रेडिबल मराठी, मराठीशी मराठी संस्कृतीशी भाषेशी निगडीत काही गमती जमती, काही अनवट किस्से, काही अनवट लिखाण किंवा काही अनवट माणसांविषयी ऐकायला आवडेल ना? मग मधुरा वेलणकर साटम हा माझा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। गुढीपाडवा या सणाचं मूळ आणि आपल्या मराठी भाषेचं मूळ यात काहीतरी घट्ट नातं आहे ना? विचारूया कसं? सांगते, पण त्यासाठी आपण या सणाचा थोडा इतिहास समजून घेऊया। मुळात गुढी म्हणजे इंद्रध्वज। महाभारतात चेदी देशाचा राजा उपरिचर वसू याची गोष्ट येते। त्याने तप करून इंद्रदेवाला प्रसन्न करून घेतले आणि प्रसन्न झालेल्या इंद्रदेवाने त्याला काही गोष्टी भेट दिल्या। त्यामध्ये एक दिव्य विमान दिलं। आता खरं तर गंमत अशी की नाव या राजाचं वसू होतं, पण विमान मिळाल्यामुळे तो आकाशात संचार करू लागला आणि त्यामुळे तो उपरिचर वर हवेत फिरणारा असा ठरला। त्याला एक दिव्य माला दिली, बांबूची काठी दिली। आता या काठीची किंवा इंद्रध्वजाची पूजा वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला करण्याची सुरुवात या वसूने केली। या काठीला त्याने वस्त्राने आणि फुलाने सजवलं। या उत्सवाने प्रसन्न होऊन पुन्हा इंद्रदेवाने एक वर दिला, तो असा की असा उत्सव करणाऱ्या राजाचं राज्य अखंड राहील आणि त्याचं प्रजाजन सदैव संतुष्ट राहील। प्रभू श्रीरामांनी अयोध्येत प्रवेश केला तेव्हा अयोध्यावासियांनी गुढ्या उभारून त्यांचं स्वागत केलं होतं, हो ना? मराठी भाषा आणि गुढीपाडवा यांच्या नात्याविषयी सांगा। तर हा सण साजरा करण्याचं अजून एक कारण सांगितलं जातं, ते म्हणजे शालिवाहन शकाची सुरुवात याच दिवसापासून होते। शालिवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलानं मातीचे पुतळे बनवले।
त्यावर पाणी शिंपडलं तर ते सगळं सैन्य सजीव झालं आणि त्या सैन्याने शत्रूचा पराभव केला, अशी कथा प्रचलित आहे. शालिवाहन म्हणजेच सातवाहन. सातवाहन कुळ म्हणजे महाराष्ट्राचं पहिलं ऐतिहासिक आणि भारताचं सम्राट पद प्राप्त करणारं हे राजघराणं. या राजकुळात 30 राजे झाले. त्यांच्या राजवटीने काय केलं तर धार्मिक सहिष्णुता, भूमीचं राजकीय स्वातंत्र्य राखणं आणि प्राकृत भाषांचा पुरस्कार करणं. या कुळातील गौतमीपुत्र सातकर्णीने या शकाला सुरुवात केली असं मानलं जातं. आपण प्रामुख्याने विक्रम संवत आणि शालिवाहन शक मानतो. त्यापैकी विक्रम संवत वर्षाची सुरुवात सर्वसामान्यपणे दिवाळीच्या पाडव्यापासून सुरू होते आणि म्हणूनच आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा वर्षातून 2 वेळा देतो. या कुळातील अनेक राजांनी आपल्या आईचं नाव धारण केलं हे अजून एक विशेष. म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी आणि वसिष्ठपुत्र पुलुमावी. अशा प्रकारे आपल्या मातेचा आणि आपल्या मातृभाषेचा गौरव करणारे हे सगळे होते. त्यांच्यापैकीच एक राजा होता हाल सातवाहन, ज्याने गाथा सप्तशतीचं संपादन केलं. आणि गाथा सप्तशती हा आपल्या महाराष्ट्रात तयार झालेला आणि महाराष्ट्री प्राकृतचा आद्य ग्रंथ. म्हणजेच आपण गुढीपाडवा साजरा करतो तेव्हा या पराक्रमी राजकुळाचा, त्यांच्या स्वराज्याचा आणि त्यांनी पुरस्कार केलेल्या मराठीचा म्हणजे आपल्या मराठी भाषेचा गौरव करतो. आता मगाशी जी कुंभाराची गोष्ट सांगितली त्याचा अर्थ लागतोय का? हे बघा, म्हणजे थोडक्यात काय तर कुठलाही राजा किंवा नेता काय करतो तर आपली मनं जर मातीच्या पुतळ्यांसारखी निर्जीव झाली असतील तर त्यात तो प्राण फुंकतो, त्यांना पुन्हा सजीवन देतो. वा, तेव्हा आता यंदाच्या पाडव्याला गुढी उभारताना आणि तिला वंदन करताना महाराष्ट्राच्या इतिहासातील या गौरवशाली राजांना सुद्धा वंदन करूया आणि त्याचबरोबर मराठी असणं, मराठी भाषा आणि मराठी हिंदू नववर्ष उत्साहाने आणि अभिमानाने साजरं करूया. तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये एका नवीन गोष्टीसह. धन्यवाद.